न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मुबारक शेख। मी आज आलो आहे प्रभाग क्रमांक 7 मध्ये। आपल्या सोबत आहेत शिवशाहू आघाडीचे उमेदवार श्री मदन कारंडे सर। सर, या निवडणुकीला तुम्ही कशा प्रकारे बघताय? धन्यवाद की आपण सर्वजण या चॅनेलद्वारे या इचलकरंजी शहराच्या जनतेला या इचलकरंजी शहरातील प्रमुख समस्या काय आहेत आणि आम्ही शिवशाहू आघाडी या निवडणुकीच्या निमित्तानं सामोरे जात असताना या इचलकरंजी शहरातला जे प्रश्न आहेत त्यातला प्रामुख्यानं गेले 25 वर्ष मीच पाणी देतो अशा वल्गना करून अनेक निवडणुका जिंकल्या, हरल्या, परंतु आज अखेर या इचलकरंजीला शुद्ध आणि मुबलक पाणी त्या ठिकाणी मिळत नाही। दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, 8-10 दिवसांनी पाणी येतं आणि इथले माजी आमदार असतील, विद्यमान आमदार असतील, गेले वर्षभर राज्यामध्ये सत्ता असताना, केंद्रामध्ये सत्ता असताना जी आम्ही मंजूर करून आणलेली योजना होती ती चालू करण्याच्या दृष्टिकोनातून 1% ते प्रयत्न करत नाहीत आणि महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बोर मारतात। यावरूनच गेल्या 25 वर्ष जनतेला फसवतात आणि हे सुद्धा आता सुद्धा फसवणार या दृष्टिकोन सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। या इचलकरंजी शहरातल्या रस्त्यांची अवस्था पाहिली, इथल्या गटारांची अवस्था पाहिली, आरोग्य व्यवस्था त्या ठिकाणी पाहिली। मी ज्या प्रभागात राहतो तो या सगळ्या इचलकरंजी शहरातला मैल खड्डा जो त्या ठिकाणी आहे, जवळजवळ 6 एकर मध्ये असणारा जो अजून सुद्धा कचरा तो भरलेला आहे, तो पूर्ण निचरा त्याचा केला पाहिजे आणि येणारा रोजचा रोज कचऱ्याचं निघटन करून त्या ठिकाणी या परिसराला आरोग्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी करता येतं। 2002ला या इचलकरंजी शहरामध्ये घंटागाडीची कल्पना मी त्या ठिकाणी आणली आणि आज या इचलकरंजी शहरामध्ये कोल्हापुरात सुद्धा या परिसरात नव्हती, तेव्हा आम्ही या इचलकरंजी शहरात आमच्या कल्पनेतून त्या ठिकाणी चालू केली होती। त्यामुळं आज जो गल्ली गल्लीला कचरा पडतो तो आज कचरा उठत नाही। प्रामुख्यानं जर पाहिलं तर या इचलकरंजीमध्ये सांगली रोडला मी राहतो, त्या ठिकाणी अनेक अपघात होतात। परवाशी रात्री सुद्धा इतका प्रचंड मोठा अपघात झाला, तो मुलगा जगावतो की अशा परिस्थितीमध्ये आज सुद्धा तो सिरियस कंडिशन मध्ये त्या ठिकाणी आज सुद्धा आहे। अशी वाईट अवस्था त्या ठिकाणी आहे। आता रस्त्याचं काम चालू आहे, त्या रस्त्याच्या कामाचा दर्जा पाहिला तर अत्यंत निष्कृष्ट अशा पद्धतीचा काम त्या ठिकाणी होत आहे। असं महानगरपालिकेच्या माध्यमातून जरी कुणाचं जरी शहरामध्ये सरकार नसलं तर प्रामुख्यानं पाहिलं गेलं तर महायुतीचं सरकार हे कमिशन खाऊन त्या ठिकाणी कामकाज करतं, कामाचा दर्जा पाहत नाही, याची प्रचिती आज आपल्याला सगळ्या डोळ्यासमोर मिळते। सर, नागरिकांना तुम्ही काय आवाहन करा? नागरिकांना हेच सांगू इच्छितो की या इचलकरंजी शहराला स्वच्छ पाणी मिळावं, इथल्या आरोग्य त्या ठिकाणी असावं। खास पाहिलं तर गेले 40 वर्ष झालं की सांगली रोडला जोडणारा शाहू पुतळ्यापासून विक्रमनगर द्वारे 80 फुटी जो रोड आहे तो रोड एक 40 वर्ष झालं त्या ठिकाणी थकलेला आहे। त्या संदर्भात कुणीच त्या ठिकाणी अनेक नगराध्यक्ष होऊन गेले, आमदारांनी त्या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे होता। माझ्या अभ्यासाप्रमाणे सांगली रोडवरनं शाहू पुतळ्याला जाणाऱ्या 25 ते 30 हजार लोकांचा रोजचं 4 किलोमीटर अंतर वाचू शकतो। ते फक्त थोड्या रोड रुंदीकरण थोडा रोड डेव्हलप करायचा आहे। तो रोड डेव्हलप झाला तर 35 ते 40 हजार लोकांचं 4 किलोमीटरचं अंतर वाचू शकतं। हे देशाचं फ्युएल आहे, सर्वसामान्य लोकांचा टाइम आहे। ह्याचा प्रामुख्यानं ह्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे आणि अनेक गोष्टी त्या ठिकाणी क्रीडांगण विकसित त्या ठिकाणी केले पाहिजेत। अनेक क्रीडांगण त्या ठिकाणी ताब्यात आहेत, ते विकसित झालेले नाहीत। गार्डन साठी जागा ताब्यात आहेत, ती विकसित केलेली नाही। मग सर्वसामान्य माणसाच्या वृद्ध लोकांना त्या ठिकाणी नानी पार्क त्या ठिकाणी असला पाहिजे। प्राथमिक शाळेसंदर्भातल्या जागा आरक्षित आहेत, त्या सुद्धा असणाऱ्या शाळा अत्यंत दर्जाहीन त्या ठिकाणी आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर काही नाही आहे, तिथल्या मूलभूत सुविधा नसल्यामुळं त्या मुलांना
आणि तिथल्या सर्वसामान्य लोकांना त्या शाळेत घालायच्या का नाही असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला. आज आपण इचलकरंजी शहरात मी शिवशाहू आघाडीचा एक प्रमुख नेता म्हणून ज्या ज्या सगळ्या प्रभागात फिरत असताना मला एक प्रामुख्यानं जाणवतं, खास करून की पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष महायुतीला असं वाटत होतं आम्हाला उमेदवारच मिळणार नाही. परंतु आज मी सगळीकडे पाहायला गेल्यानंतर आमचे 65 उमेदवारापैकी 40 उमेदवार या ठिकाणी निवडून येतील आणि या इचलकरंजी शहरामध्ये शिवशाहू आघाडीचा कपबशी चिन्हाचा महापौर होईल अशा पद्धतीची परिस्थिती आज त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. धन्यवाद.